Hello friends, I hope all of you are doing well. So let's discuss the new interesting concept, that is distance of the point from the line. बघा लास्ट व्हिडिओ मध्ये आपण काय बघितलंय सर, डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन. इथे थोडासा डिफरन्स आहे, डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट टू द लाईन. एखाद्या पॉइंट पासून लाईनचं डिस्टन्स कसं फाइंड करायचं ते आपल्याला यामध्ये बघायचं आहे. सपोज पॉइंट P इज टेकन x1 y1. दिस इज द लाईन L हॅव्हिंग द जनरल इक्वेशन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. त्यावरून आपण एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट लिहू शकतो. सर जर मी पॉइंट पी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली लाईन एल वरती, दॅट इज पी एन, आणि त्याचा डिस्टन्स जर पी असेल, सो हाऊ कॅन वी फाइंड द लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर, दॅट इज पी. पी इक्वल टू, त्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे ax1 प्लस by1 प्लस c होल डिवायडेड बाय रूट ऑफ a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. समजलंय का गाईज? जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या पॉइंट पासून लाईनचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे, त्यावेळेस हे परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला काय दिलाय त्यांनी, जे आपलं जनरल इक्वेशन ऑफ लाईन आहे त्यामध्ये फक्त हे x1 y1 काय करायचं आहे, आपल्याला पॉइंट पुट करायचा आहे. म्हणजे p इक्वल टू मॉड्युलस ऑफ ax1 प्लस by1 प्लस c होल डिवायडेड बाय रूट a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके गाईज, सेम कन्सेप्ट वरती मी एक इथे एक्झाम्पल घेतलंय. फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट p 2,5 फ्रॉम द लाईन 3x प्लस 4y प्लस 14 इक्वल टू 0. सर जो पॉइंट दिलाय तोच आपला काय, x1 y1, आणि या पॉइंट पासून आपल्याला या लाईन पर्यंत डिस्टन्स फाइंड करायचं आहे. काय असेल फॉर्म्युला, आपल्याला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे सर. पी इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे सर, 3 इंटू x1 इज 2 प्लस बी दॅट इज 4 इंटू y1 इज 5 प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे सर, 14 आहे. बरोबर आहे की नाही? रूट ऑफ 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16. जर आपण हे सॉल्व केलं, 3 2 6 प्लस 4 म्हणजे 20, सर 40 येणार आहे. 26 प्लस 14 विल बी 40 अपॉन रूट 25 विल बी 5. सर हे येतं आपलं प्लस 8 युनिट्स. सो व्हॉट विल बी द डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट टू द लाईन हिअर, सो दॅट विल बी 8 युनिट्स. ओके गाईज, आय होप सगळ्यांना हे समजलं असेल. बेसिक क्वेश्चन्स आहेत. जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे, तर तुम्ही इझिली आन्सर फाइंड आउट करू शकतात. सर सेम कन्सेप्ट वरती एक मी होमवर्कचा क्वेश्चन घेतलाय, तुम्ही इथं पाहू शकता. आपल्याला काय फाइंड करायचं सर, फाइंड द डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट दॅट इज p मायनस 2, मायनस 4 फ्रॉम द लाईन L रूट 3x प्लस y मायनस 4 इक्वल टू 0. मला या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. ओके गाईज, आय होप सगळ्यांना हा कन्सेप्ट समजलाय. थँक्यू सो मच गाईज, सी यू इन द नेक्स्ट सेशन.